स्वामींनी दिला नकार. अक्कलकोटमध्ये एक अशी लीला घडली ज्यामुळे राजे सुद्धा थक्क झाले. स्वामींना आपल्या राज्यात नेण्याचा प्रयत्न झाला, पण पुढे जे घडलं ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. हे चॅनल फक्त व्हिडिओ नाही, तर हा स्वामींचा संदेश आहे. भक्तांना जोडणारा एक परिवार आहे. जर तुम्हाला खरंच स्वामींचे चमत्कार दररोज अनुभवायचे असतील, तर स्वामी भक्तांच्या या चॅनलला सबस्क्राईब करून या भक्तीच्या प्रवासाचा भाग बना आणि आपल्या जीवनात स्वामींची अद्भुत ऊर्जा अनुभवा. कारण स्वामींचे वचनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही कथा आहे अहंकार, लोभ आणि स्वामींच्या दिव्य बुद्धीची. भवकाननात अडकलेल्या जीवांना मार्ग दाखवणारे, अज्ञानाचा अंधार दूर करणारे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरीत स्वामींचा वास होता आणि भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. स्वामींच्या लीलांची वार्ता चहूकडे पसरली. राजे, सरदार सर्वजण त्यांच्या दर्शनासाठी धावू लागले. पण काही राजांच्या मनात एक वेगळीच इच्छा होती, स्वामींना आपल्या राज्यात नेण्याची. बडोद्याचा राजा मल्हारराव, त्याच्या मनातही हाच विचार आला. त्यानं आपल्या दरबारात विचार मांडला, कोण स्वामींना येथे आणू शकेल? पण काम कठीण होतं. कोणीच पुढे यायला तयार नव्हतं. तेव्हाच पुढे आला तात्यासाहेब, हुशार, चतुर आणि धाडसी. तो म्हणाला, मी स्वामींना आणीन, आणि दरबारात आनंदाची लाट पसरली. तात्यासाहेबाचा सन्मान झाला. सर्वांनी त्याला शुभेच्छा दिल्या. आता सगळ्यांची नजर त्याच्यावर होती. तात्यासाहेब लगेच अक्कलकोटकडे निघाला. मनात एकच विचार, स्वामींना घेऊन जायचंच. अक्कलकोट नगरी पाहून तात्या थक्क झाला. जणू काही पृथ्वीवरील वैकुंठच. स्वामींचं दर्शन घेताच तात्याचं मन आनंदानं भरून गेलं. तात्या स्वामींकडे पाहतच राहिला. जणू वेळ थांबला होता. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच शक्ती होती, ज्यानं मन शांत होत होतं. क्षणभरासाठी त्याला वाटलं, हे काम सोडून द्यावं, इथेच राहावं. तेथील भक्ती पाहून तात्या चकित झाला. राजघराण्यातील लोकही स्वामींची सेवा करत होते. तात्या पाहत होता, एक श्रीमंत स्त्री स्वामींच्या पायाजवळ बसून फक्त शांतपणे सेवा करत होती. ना अभिमान ना अपेक्षा. आणि दुसरीकडे एक गरीब माणूस फक्त स्वामी समर्थ म्हणत होता. दोघांनाही एकसारखी शांती मिळत होती. पण तात्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, अशा भक्तीतून स्वामींना कसं घेऊन जावं? तो विचार करू लागला. तात्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला. हे लोक इतके शांत कसे? स्वामींमध्ये असं काय आहे? पण लगेचच त्याचा अहंकार बोलला, मी कामासाठी आलोय, भावना नाही. युक्ती लढवली तरच हे शक्य आहे. तात्यानं मोठमोठे ब्राह्मण भोजन केले, दानधर्म केला. तात्यानं सोनं दिलं, अन्न दिलं. पण काही लोकांनी फक्त हसून सांगितलं, आम्हाला काही नको, आमच्याकडे स्वामी आहेत. हे ऐकून तात्या थोडा अस्वस्थ झाला. लोकांना खुश करण्याचा प्रयत्न केला. स्वामींच्या सेवेसाठीही त्यानं अनेक गोष्टी अर्पण केल्या. पण इतकं करूनही काहीच झालं नाही. स्वामी तिथून हललेच नाहीत. तात्या खिन्न झाला. रात्री तात्या एकटाच बसला होता. दिवा हळूहळू विझत होता आणि त्याच्या मनात एकच प्रश्न, मी चुकीच्या मार्गाने चाललोय का? तात्यानं सगळे प्रयत्न करून पाहिले, पण आता तो एक वेगळी चाल खेळणार होता. पुढे काय झालं ते पाहूया. तात्यानं आता एक वेगळी चाल खेळायचं ठरवलं. तो थेट गेला चोळाप्पाकडे. चोळाप्पा स्वामींच्या जवळचा माणूस, पण मनात अजूनही थोडा संसाराचा मोह होता. एकांतात तात्या म्हणाला, जर तू स्वामींना बडोद्याला आणलंस तर तुला मोठं इनाम मिळेल.
हे ऐकताच चोडाप्पाच्या मनात लोभ जागा झाला. त्याच्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं. मोठं घर, जमीन, सन्मान, आणि त्या स्वप्नात स्वामींची जागा नव्हती. जागीर, धन, सन्मान, आणि त्यानं मनाशी ठरवलं, हे काम मी करणारच. चोडाप्पा गेला स्वामींकडे आणि नम्रपणे विनंती करू लागला. तो म्हणाला, स्वामी, बडोद्याला चला. माझंही कल्याण होईल, तुमचाही सन्मान होईल. हे ऐकून स्वामी फक्त हसले. तो हसू साधन होतं. त्या हसण्यात उत्तर होतं, ज्ञान होतं, आणि चोडाप्पासाठी एक इशाराही. आणि मग दिलं एक उत्तर. स्वामी म्हणाले, मल्हाररावाच्या मनात भक्ती नाही, मग आम्ही तिथे का जावं? त्या एका वाक्यानं चोडाप्पाला जाणवलं, मी स्वामींचा उपयोग करायला आलो होतो, सेवा करायला नाही. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं. चोडाप्पाचा भ्रम तुटायला लागला. भक्ती नसताना स्वामी मिळत नाहीत. पण ही कथा इथे संपत नाही. चोडाप्पा आता काय करणार? तात्याचं पुढे काय होणार? आणि स्वामींची पुढची लीला काय असेल? स्वामींचं उत्तर ऐकून चोडाप्पा गोंधळला. लोभ की भक्ती? एकीकडे धनाची इच्छा, दुसरीकडे स्वामींची कृपा. त्याला कळायला लागलं, स्वामींना पैशानं विकत घेता येत नाही. तात्यासाहेब मात्र वाट पाहत होता. एका बाजूला तात्या अपेक्षेनं थांबलेला, दुसऱ्या बाजूला चोडाप्पा मनातल्या संघर्षात अडकलेला. काम झालं का? चोडाप्पा म्हणाला, स्वामी येणार नाहीत. तात्याचा अहंकार तुकला. तात्याला आता जाणवलं, मी स्वामींना आणायला नाही, त्यांना समजून घ्यायला आलो होतो. इतके प्रयत्न, सगळं व्यर्थ. पण स्वामी जसे होते तसेच शांत. स्वामींचं एकच तत्व, भक्ती असेल तरच आम्ही येतो. भक्त मात्र पूर्वीसारखेच सेवेत मग्न. एकीकडे लोभ, एकीकडे शुद्ध भक्ती. जिथे अहंकार असतो तिथे स्वामी नाही. तात्याच्या मनात बदल सुरू झाला. पहिल्यांदाच तात्या शांत झाला. त्यानं काही मागितलं नाही, फक्त डोळे बंद करून बसला. तो नम्र झाला. त्याला समजलं, स्वामी मिळवायचे असतील तर भक्ती हवी. स्वामींची कृपा सर्वांवर सारखीच. अक्कलकोट पुन्हा शांत झालं. भक्तीचं झाड नेहमी फळ देतं. आपण काय निवडणार? लोभ की भक्ती? कधी-कधी आपणही तात्यासारखेच असतो. स्वामींकडून काहीतरी मिळवायला जातो, पण स्वामी आपल्याला स्वतःकडे घेऊन जातात. श्री स्वामी समर्थ. पुढच्या भागात स्वामींची आणखी एक अद्भुत लीला. मनात तुझं स्वरूप, नाव घेताच स्वामी मिटती सारे दुःख. तुझी माया भारी नाही कधी न्यारी, विश्वास ठेवता स्वामी भरते जीवन सारी. स्वामी समर्थ.